नमस्कार मंडळी, आज आपण शेवग्याचा काळा रस्सा बनवू. शेंगा उकडून घ्यायच्यात आपल्याला. हेच पाणी आपण नंतर भाजीला वापरणार आहे. थोडस मीठ घालूया आणि थोडीशी हळद घालूया आणि आता उकडायला आता हे आपण उकडून घेऊया आणि मसाल्याची तयारी करू. हा काळे तिळे, हे धने आणि हे पांढरे तीळ आणि अद्रक, हे अद्रक आणि हे लसूण. हा कांदा मी भाजून घेतलाय चांगला, ह्याच्यामुळेच काळी भाजी होती. थोडासा काळा मसाला, एकदम किंचित हळद पाहिजे आपल्याला. खोबरं आणि हे फोडणीला कोथिंबीर, कढीपत्ता आणि एक तमालपत्र आणि एवढीशी दालचिनी आणि असे 4-5 हिरव्या मिरच्या. हे सगळं मसाल्याचं सामान आहे. हे सगळं वाटण बनवायचं आपल्याला. ह्याचं हे सगळं भाजून घ्यायचे. आधी सुके भाजून घ्यायचे. हे कारळ म्हणतात, कुणी खुरसणं म्हणतं ह्याला, कुणी काळे तीळ म्हणतात. असं छान भाजून घ्यायचं आपल्याला. खरबूस एक 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 भाजून घ्यायचं. हे दोन्ही चालते भाजलेलं आपल्याला. हे छान भाजून घेऊया. चांगले उडते तडतड बघा. आता हे सगळा मसाला भाजण्यावरच आहे सगळा, म्हणूनच काळी भाजी म्हणतात त्याला. हे बघा छान उडायला लागले आता हे तडतड. आता हे आपण काढून घेऊया भाजले हे. ते धने भाजूया आपण. छान असे भाजू द्यायचे धने पण. हे धने भाजले ना, मग आता हे खोबरं, मिरची, हिरवी मिरची घातली. हे 2 तिखट आहेत, 2 सपक आहेत त्या मिरच्या. आणि ह्याचं खोबरं, हे वल्ल खोबरं घेतले मी. असं छान तेल टाकून भाजायचे. छान रंग येईपर्यंत भाजून घ्या. मिरच्या अख्ख्या नाही टाकायच्या, उडतात मग पटकन फुटतात त्या मिरच्या. तोडूनच टाकायच्या. मिरच्या झाल्यात नाही, काढून घेते मिरच्या. खोबरं लाल होईपर्यंत भाजू द्यायचे. हे अद्रक आणि हे लसूण छान भाजून घ्यायचं ते सगळं. कोथिंबीर पण टाकायची त्याच्यात आपल्याला. वाटणालाच टाकायची ती. हा भाजलेला कांदा आहे, गॅसवर भाजलाय मी. याला भाजून घेतलं. चांगला काळा भाजायचा.
कच्चा ठेवायचाच नाही. बघा हे मसाला छान भाजलाय. आपण मिक्सर मध्ये घेऊया. आता हे मिक्सर मध्ये आपण भांड्यात टाकून ह्याला बारीक एकदम पेस्ट बारीक झाली पाहिजे असं वाटायचं हे. आता हे थोडीशी हळद घेतली, जास्त टाकायचीच नाही आपल्याला, पिवळा रंग येतो मग भाजीला, काळा येत नाही. हा आपला घरचा काळा मसाला आहे. आता हे आपण मिक्सर करून घेऊया. हे बघा मसाला झाला आपला वाटून छान बारीक. आता फोडणीला घेऊया आपण. फोडणीला घेतलंय. 2 चमचे तेल लागेल. तर हे कोथिंबीर आहे ना बारीक केलेली, आपल्याला फोडणीला घालायची. जसं हे एक तमालपत्र आणि थोडीशी एवढी दालचिनी, थोडस कढीपत्ता. तर हे आपण मसाला टाकूया तेलात. मिक्सरचं भांड असं ह्याच्यात मसाला राहतो, थोडस धुवून घ्यायचा मसाला. असा मसाला छान परतू द्यायचा. 5 मिनिटं तरी लागतील हा मसाला परतायला आपल्याला छान. आता बघा छान झालाय मसाला, छान रंग आलाय, तेल पण सुटले. आता हे आपण शेवगा शिजलाय का बघूया इकडं. आता शिजलाय शेवगा. शेवगा आपण ह्याच्यात पाण्यासकट टाकायचं. आपल्याला अजून एक 2 उकळी घ्यायच्या ह्याच्या मस्त. हे बघा कसा रंग आलाय छान. त्याला आपण थोड्या वेळ 5 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे ह्याच्यात चांगला मीठ टाकायचं राहिले आपले. मीठ टाकून आधी मी शेंगामध्ये मीठ टाकलं होतं, आता हे वरून टाकलंय. आणि हा मसाला आपण वाटलेला भांड्यातलं थोडस पाणी वापरून घेऊ. आता ह्याला मी झाकून ठेवते आणि 5 मिनिटं एक उकळी येऊ दे तर ते ठेवू. बघूया कशी झाली. बघा छान झाली भाजी एकदम. बघा मस्त रंग आलाय बघा असा. आता हे आपण काढून घेऊया. मस्त छान शिजल्यात शेंगा. बघा कसा मस्त एकदम काळा रस्सा झाला. भाकरी सोबत बी खाऊ शकता, चपाती सोबत पण खाऊ शकता.